अंबड नगरपालिकेच्या निवडणुकीचं वातावरण आता चांगलंच तापताना पाहायला मिळतंय। आपल्यासोबत शिवसेना शिंदे गटाचे सना मुस्तकीम पटेल आहेत। त्यांनी आज उमेदवारी अर्ज शिंदे शिवसेना गटाकडून दाखल केलेला आहे। त्यांनी नगराध्यक्ष पदासाठी हा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। आपल्यासोबत त्यांचे पती मुस्तकीम पटेल आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। पटेल, मला सांगा, आज तुम्ही शिंदे शिवसेना गटाकडून उमेदवारी अर्ज नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। काय कुठला विकास जनतेसमोर ठेवून आपण ही निवडणूक लढवणार? सर्वात प्रथम सर्वांना जय महाराष्ट्र। मी अगोदरपासूनच म्हणलो होतो की अंबड नगर परिषदेवर हे भगवा झेंडा फडकणार आहेत आणि मला विश्वास आहे हे आता नक्कीच होणार आहे। कारण की आमचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, कारण की एक लाडले बहिणीला आता शिंदे साहेबांनी अंबड शहराच्या विकासासाठी संधी दिलेली आहे आणि मी आमचे जिल्ह्याचे नेते अर्जुन भाऊ खोतकर आणि माझे मार्गदर्शक आमदार हिकमतदादा उडान, जिल्हा प्रमुख ए.जे. बोराडे साहेब, आमचे जिल्हा प्रमुख घुगे साहेब, इंगडे साहेब, पाऊलबुदे साहेब आणि वाडेकर साहेब असतील, सर्वच ज्येष्ठ मंडळीचा आशीर्वाद माझ्यासोबत आहे आणि विजय मात्र नक्की आहे। आणि अंबडच्या विकासासाठी आता तुम्ही बघू शकता 15 दिवसाला 18 दिवसाला पाणी येतं अंबडला। आम्हाला तुम्ही एकदा संधी द्या, अंबड शहरात आम्ही 24 तास पाण्याचा नियोजन करू, हे मी तुम्हाला गवाही देतो। आमचे नगरविकास मंत्री यांच्या माध्यमातून मी तुम्हाला अंबड वासियांना असे गवाही देतो की मी तुम्हाला 24 तास पाणी अवेलेबल करेन। आणि अंबड शहरामध्ये रोड रस्ते तुम्ही बघा पूर्ण बोगस झालेले आहे। ते रोड रस्ते जे आहे ते रोड रस्ते पण आपण चांगल्या दर्जाचे करू। अंबड शहरामध्ये घाण, एकदम घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे। 20-20 लाख रुपये लोक टेंडरच्या माध्यमातून महिन्याला उचलत आहे आणि स्वच्छता मात्र झिरो। आणि दुसरा जे प्रश्न आहे महत्त्वाचं, लहान लेकरं गडीमध्ये खेळू शकत नाही, कुत्रे इतके झालेले आहे की सीओ साहेबाला मी मागच्या महिन्यात निवेदन पण दिलं, आंदोलन पण केलं। कारण की माझी इच्छा आहे की अंबड शहराला विकासाच्या दिशेने घेऊन जायचं आहे। अंबड शहरामध्ये नगरपालिकेचा एकही कॉम्प्लेक्स नाही। आम्हाला एक संधी द्या, जे सरकारी हॉस्पिटलचा जे मार्ग आहे तिथं आम्ही नगरपालिकेच्या माध्यमातून आणि आमचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून आम्ही 200 दुकानाचा कॉम्प्लेक्स बांधणार आहोत आणि सगळ्या व्यापारी बांधवांना आम्ही ते दुकान त्यांना ताब्यात त्यांच्या देणार आहोत। जितके लोक सरकारी हॉस्पिटलमध्ये आता जे अतिक्रमण झालं तिथं मी एक भव्य दिव्य नगर परिषदचा कॉम्प्लेक्स उभारणार आहोत आणि पूर्ण व्यापारी बांधवांना मी ते कॉम्प्लेक्समध्ये दुकान देणार आहोत। बसस्टँडचा जे परिसर आहे तिथं पण आम्ही कॉम्प्लेक्सचा नियोजन करू। आठवडी बाजार जे आहे तिथं पण आम्ही कॉम्प्लेक्सचं नियोजन करू। आणि राहिलं महिलांसाठी शौचालयाची व्यवस्था अंबड शहरात नाही। भाजी मंडीमध्ये दर रविवारी पूर्ण अंबड शहराचे लोक येतात, त्यांना स्वच्छताचा काहीच व्यवस्था नाही। आम्हाला एकदा संधी द्या, आम्ही शहरासाठी भाजी मंडीची चांगल्या प्रकारची व्यवस्था करू। अंबड शहराचं जे मटण मार्केट आहे त्याला पण आम्ही चांगल्या दर्जाची क्वालिटीचा बांधून देऊ। आणि अंबड शहरामध्ये अजून भरपूर प्रश्न आहेत। शादी हॉल पण इथं नाही आहे, ते पण आम्ही करू। एक मंगल कार्यालय पण आम्ही इथं करू। सर्व समाज बांधवांना जे जे सुविधा योग्य आहे ते आम्ही सर्व समाज बांधवांना देणार आहोत। कारण की आमच्या पाठीमागं एकनाथ शिंदे साहेब आहे, त्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीमागे आहे आणि अंबडकरांच्या सर्व समाजाचा आशीर्वाद माझ्या पाठीमागे आहे। आणि मला असं खात्री आहे की आम्ही निश्चित मात्र विजय होणार आहे। बरं, आता कुठंतरी आपण बघितलं शिंदे शिवसेना गटामध्ये राहुल खरात असतील, त्याच्यानंतर बाळासाहेब इंगळे असतील, त्याच्यानंतर संतोष जेदे अण्णा असतील, यांनी देखील यांच्या प्रतिनिधींसाठी आपलं नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। बघा, राहुल असतील, राहुल माझे जिवलग मित्र आहे, बाळू भाऊ माझे मोठे बंधू आहे आणि जेदे पाटील तर ते पण ते कोणालाही पक्षाने संधी दिली तर आम्ही त्यांना 100% निवडून आणण्याचा प्रयत्न करू। आम्ही पक्षासोबत गद्दारी करणार नाही, कारण की 2014 पासून आम्ही आमदार हिकमतदादा उडान यांचं काम केलेलं आहे
आणि एक निष्ठेने आम्ही काम केलेलं आहे. पक्ष जे आदेश देईन त्याच्यावर आम्ही ठाम राहू आणि आमची फक्त एकच इच्छा आहे, ते बाळासाहेब इंगळे पाटील असो, संतोष अण्णा जेते पाटील असो किंवा राहुल भाऊ असो, कोणालाही संधी दिली तर आम्ही शिवसेनेचा भगवा झेंडा नगरपालिकेवर फडकवणार आहोत. हे आम्ही निश्चितपणे केलेलं आहे. बरं, आता कुठेतरी अजितदादा गटाकडून नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही. शिवाजीराव चोते माझे आमदार म्हणलेले आहेत की बाबा आता आम्ही 10 नगरसेवकपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहे. पण आता शिंदे गटासोबत जाण्यासाठी छाननी झाल्याच्या नंतर याचा विचार करू. जर शिंदे शिवसेनेने जर आमच्या ठिकाणी जे जागा आहे त्यांनी जर माघार घेतली, काही ठिकाणी आम्ही माघार घेऊन मग युती करू असं देखील ते म्हटलं. बघा, चोते साहेबाचा जे विषय आहे, चोते साहेबासोबत माझी बैठक बोलणं झालेलं आहे आणि त्यांचा आशीर्वाद मला 100% भेटणार आहे. कारण की चोते साहेब एकमेव आमदार असे आहेत ज्यांनी मुस्लिम समाजाचा आमदार 1995 मध्ये केलेला आहे. शाहिदबाईच्या रूपात शेख शाहिद हे यांनी, चोते साहेबांनी यांना नगराध्यक्षपदाची संधी दिली होती शिवसेनेकडून आणि तेच योग आज पूर्ण चोते साहेबाच्या साक्षीने अंबड शहराला सना मुस्तकीम पटेल यांच्या रूपाने लाभणार आहोत. कुठंतरी ही युती होईल का? राष्ट्रवादी पक्ष, अजितदादा गट आणि शिंदे गट एकत्रित रिंगणात पाहायला मिळतील का युतीमध्ये? 100%. कारण की कारके साहेब असतील आमचे, ते पण मित्र आहे जवळचे. शहर प्रमुख जे अजितदादा गटाचे आहेत सरकार नाझीमभाई, ते पण माझे चांगले मित्र आहे. आणि आमच्या सगळं ताकद एक होऊन आम्ही अंबड शहरामध्ये शिवसेनेचा आणि अजितदादा गटांचा झेंडा मात्र नक्की फडकवणार. त्याचा काही प्रस्ताव आला आहे का आपल्याकडे? आता हे आमचं बोलणं झालेलं आहे सगळं व्यवस्थितपणे. सगळं जे काय निर्णय येईल, चोते साहेब असतील, आमचे मार्गदर्शक अरविंद अण्णा असतील, अडदड साहेब असतील, महेंद्र भाऊ सोबत पण माझं बोलणं झालं, आमचे जयमंगल दादा आहे, यांच्या सर्वांसोबत माझं बोलणं झालेलं आहे. आणि जे निर्णय घेतील आमचे अर्जुन भाऊ, हिकमत दादा उडान, बाबासाहेब भाऊ इंगळे आणि पाऊल बुधे साहेब, हे आमचे ज्येष्ठ निर्णय घेतील याच्यावर. आता महाविकास आघाडी आता कुठंतरी महाविकास आघाडी सोबत घेऊन वंचितलाही त्यांनी सोबत घेऊन निवडणुकीला सामोरे जाते. आता त्याच्यावर मी नाही बोलू शकत. कारण की आता मला ज्यांच्या आशीर्वाद भेटन मी ते आशीर्वाद घेत पुढं चलन. माझी दिशा आता मी ठरलेली आहे. एवढं बोलून नक्कीच आता मुस्तकीम पटेल यांनी सांगितलं अंबडच्या विकासावर त्यांनी जोर देऊन जनता आम्हाला अंबड शहरातली जनता ही निवडून देईल, यात कुठलंही दुमत नसल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. न्यूज 24/7 महाराष्ट्रासाठी कॅमेरामन अरविंद शुरगुळेसह मी मंगेश कारके, अंबड.